राममेघे कॉलेज ते रानमाळ हॉटेल रस्त्यावर पेट्रोल पंप संचालक मिलिंद लाड यांची 24 सप्टेंबरच्या रात्री निर्घृण हत्या करण्यात आली होती। या हत्येनंतर बडनेरा पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू करून 6 आरोपींना अटक केली आहे। यामध्ये 2 आरोपी अल्पवयीन आहेत। घटनेची हकीकत अशी की 24 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास मिलिंद लाड आणि त्यांचे साथीदार चंदन मोरे मोटरसायकलने घरी जात होते। 2 अनोळखी तरुणांनी त्यांचा पाठलाग करून चाकू हल्ला केला। मिलिंद जागीच ठार झाले तर चंदन जखमी झाला। पोलिसांनी तत्पर तपास करून हत्येचा मास्टरमाइंड मृतकाचा चुलत भाऊ विक्रम लाड असल्याचे उघडकीस आले। अन्य आरोपींमध्ये संकेत लाड, वैभव टोंपे, सागर पांडे, विशू पाटील, हर्ष समुद्रे हे समाविष्ट आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनोने, संदीप हिवाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद गुडदे व डीबी पथकाने केली आहे। सर, बडनेरा पोलीस हद्दीमध्ये पेट्रोल पंप संचालकाची हत्या करण्यात आली आहे, तर काय घटना आहे आणि किती आरोपी आपण घेतले आहेत? यातील जे मिलिंद लाड नावाचे पेट्रोल पंपाचे मालक होते, त्यांचा काल रात्री 9:15च्या सुमारास बडनेराच्याच एका आतल्या रस्त्यावर खून करण्यात आला। या प्रकरणी 2 जुवेनाईल व्यक्ती जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांनी प्रत्यक्ष त्यांचा खून केलेला आहे। परंतु या प्रकरणामध्ये त्यांचे जे चुलत भाऊ आहेत विक्रम लाड यांचा त्यांच्या शेतीच्या आणि इतर प्रॉपर्टीच्या पेट्रोल पंपाच्या वाटणीवरून वाद होता। त्यांनी त्यांना पुढे मारण्याची, स्वतःच्या सख्या चुलत भावाला मारण्याची सुपारी दिली असं तपासात निष्पन्न होते आहे। त्यावरून पुढील जी चेन आहे त्यांनी पुढे आणखीन पैसे खाली देत जाऊन प्रत्यक्षात हे 2 जुवेनाईल लोक मारण्यासाठी वापरले। त्या विक्रम लाड यांच्याबरोबरच त्यांचा आणखीन एक नातेवाईक दुसरा लाड नावाचा आणि त्याचे आणखीन 3-4 मित्र असे एकूण 6 जणांकडे याबाबत चौकशी चालू आहे आणि 2 जे जुवेनाईल आहेत विधी संघर्षित बालक आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे। या प्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत असून आज सायंकाळपर्यंत आम्ही अधिक आरोपी आढळले। सदर गुन्ह्यामध्ये मिलिंद लाड याचा कॉन्टॅक्ट किलिंगमध्ये सुपारी देऊन त्याचा चुलत भाऊ विक्रम लाड याने खून केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। आणखी काही कारण असेल तर आम्ही त्याचा शोध घेऊ, परंतु प्राथमिक तपासामध्ये वडिलोपार्जित प्रॉपर्टीच्या वादातून सदर घटना घडलेली आहे। सध्या आम्ही 6 आरोपी अटक केलेले आहेत। 2 नाबालिग ताब्यात आहेत। चौकशी सुरू आहे। अधिक माहिती कळल्यानंतर परत आपल्याला माहिती देतो। धन्यवाद।